नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवरांना पहिले नमस्कार करते. माझं नाव साक्षी महाजन. माझ्या फर्मचं नाव आहे चियारो फूड्स. सगळ्यात पहिले तर चियारो हे मिनिंग काय आहे आणि चियारोचा अर्थ काय होतो, बऱ्याच लोकांना प्रनाउन्सिएशन करायला सुद्धा प्रॉब्लेम होतो. तर पहिले मी माझ्या चियारोची तुम्हाला ओळख करून देते. चियारो या शब्दाचा मिनिंग आहे पोर्तुगीजमध्ये गोल्ड, सोनं. आणि खरं म्हणायला गेलं तर माझ्या जीवनाचं जे सोनं आहे ते माझ्या चियारो फूड्सनेच केलेलं आहे. चियारोची जी स्थापना आहे ती साधारण 9 वर्षापूर्वी झाली. पण 9 वर्षापूर्वी होण्याआधी ती माझ्या मनामध्ये 13 वर्षापासून रुजलेली होती. माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे. मी MBA केलं आहे फूड टेक्नॉलॉजीमधून. आणि सांगायला आनंद होईल, हॉटेल मॅनेजमेंट करत असताना 4थ्या वर्षाला असताना माझी निवड झाली ताजला अप्रेंटिसशिपसाठी. ताजला काम करता करता 3 महिन्याची अप्रेंटिसशिप एक्सटेंड होऊन पुन्हा 6 महिन्यावर आली. आणि तो दिवस मला आजही आठवतो, ज्या दिवशी मला ताजकडून परमनंट होण्याची संधी मिळाली, 15 सप्टेंबर 2006. आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं. माझंही एक स्वप्न होतं. वयाच्या 17व्या वर्षी लग्न झालं. ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस माझं शिक्षण होतं. मी डिप्लोमा सेकंड इयरला होती आणि मी धुळ्यातलीच आहे. धुळ्यात गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला मी डिप्लोमा करत होती. त्याच वेळेस लग्न झालं. लग्नानंतर डिप्लोमा पूर्ण केलं आणि मिस्टरांनी हा प्रश्न विचारला, आता पुढे काय? त्यावेळेस खूप मोठा दगड ठेवला आणि मिस्टरांना सांगितलं की मला इंजिनिअरिंग करायची नाही आहे. मिस्टरांना खूप आश्चर्य वाटलं की इंजिनिअरिंग नाही, कारण डिप्लोमा तर झालं आहे, फर्स्ट क्लास फर्स्ट आली आहे, मग आता इंजिनिअरिंग करायला काय हरकत आहे. त्यावेळेस एक सुप्त गुण माझ्यामध्ये होता, तो मी माझ्या मिस्टरांबरोबर शेअर केला आणि त्यांना सांगितलं मला डिप्लोमा करायचंच नव्हतं, पण घरच्यांचा खूप फोर्स होता आणि आपण धुळ्यातले आहोत. धुळ्यामध्ये ती फॅसिलिटीज त्यावेळेस 19 वर्षापूर्वी नव्हतीच. हॉटेल मॅनेजमेंट करणं म्हणजे फक्त मेट्रो सिटीमध्ये जाणं आणि तिथूनच करणं, हीच करिअरची सुरुवात होती. आणि मला घरून ती परमिशनच नव्हती. चांगला नवरा मिळण्यासाठी एक तर इंजिनिअरिंग कर, एक तर मेडिकलला जा, हाच पर्याय असतो. त्याच्यामुळे घरून फोर्स असल्यामुळे माझी ती इच्छा मला मारावी लागली आणि मला डिप्लोमा करावं लागलं. हे ऐकल्यानंतर मिस्टर थोडे चकितच झाले की आता इथे कसं करणार, कारण तू एक लेडी आहे. 19 वर्षापूर्वी इतकं पण प्रगत नव्हतं की मी हॉटेल मॅनेजमेंट करेल, कारण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या लेडीज आणि त्यामध्ये करिअर करणाऱ्या लेडीज खूप बोटावर मोजण्या इतक्या होत्या. आणि कसं करायचं हे मिस्टरांनाही माहिती नव्हतं, कारण माझे मिस्टर MSc BEd मॅथमॅटिक्स आहेत आणि त्यांचा एज्युकेशन फील्ड असल्यामुळे ह्या गोष्टीशी त्यांचा संपर्कच नव्हता. काय करायचं हे त्यांनी आजूबाजूला चौकशी केली आणि अचानक मला एक सरप्राईज गिफ्ट मिळालं. मला बांद्रा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये त्यांनी ॲडमिशन घेऊन दिली. तो दिवस माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचा होता. आणि शिक्षण आणि मूल सोबत सोबत वाढवलं. हॉटेल मॅनेजमेंटच्या लास्ट इयर झाल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं. 3 महिने एक्सटेन्शन, 3 महिने अप्रेंटिसशिप केल्यानंतर पुन्हा पुढे संधी मिळाली. 6 महिने एक्सटेंड केल्यानंतर तो दिवस आला आणि माझी परमनंट नियुक्ती तिथे झाली. 1 वर्ष गेलं
दुसऱ्या वर्षी मला स्टार्टर डिपार्टमेंटला हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून माझं प्रमोशन झालं. तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता, कारण ज्यावेळेस हॉटेल मॅनेजमेंट केलं 33 मुलांमध्ये मी एकटी मुलगी होती आणि माझं सिलेक्शन झालं आणि सगळ्या मुलांमध्ये मीच पुढे गेले. हॉटेल मॅनेजमेंट केलं, पुढचं करिअर तर झालं, पण पुढे काय? कारण एक चाकोरीबद्ध जीवन तुम्ही जगतात, त्या चौकटीमध्ये तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये असतात. पण मला एक स्वप्न कायम डोक्यासमोर फिरत होतं की मला माझा काहीतरी व्यवसाय करायचा आहे. तो कसा करायचा हे खूप डोक्यात होतं आणि मी एक एक गोष्ट त्याच्यासाठी निवडत होती, शोधत होती. आणि 5 वर्ष ताजला जॉब केल्यानंतर मी क्विट केलं. तो पण इन्सिडेंट माझ्यासाठी खूप मोठा होता. माझी 2 मुलं ताजला जॉब करत असतानाच, म्हणजे माझा मोठा मुलगा 2 महिन्याचा असताना पाळणाघरात ठेवून मी जॉब करत होते. कुठलीही शिफ्ट लागायची, फर्स्ट, सेकंड, थर्ड, मला वेळ खूप कठीण होत गेला. मी बदलापूरला राहायला होते आणि व्हिटीला मी अपडाऊन करायचे. साधारण 3 ते 3.5 तास माझे अपडाऊनमध्ये जात होते. 2 महिन्याच्या मुलाला मी पाळणाघरात ठेवून स्ट्रगल करून मी माझा जॉब, कारण मला लक्ष देणंच महत्त्वाचं होतं. ही संधी खूप कमी लोकांना मिळते, ती मला मिळाली होती आणि त्या संधीचं मला सोनं करायचं होतं. म्हणून मी एक पाऊल हळूहळू पुढे टाकत होती. त्यात 2 मुलं झाले. एक प्रसंग आला, अचानकच मी आजारी पडले आणि घरी होते. ज्यावेळेस घरी बेडवर असताना माझी 2 मुलं, एक होता 2.5 वर्षाचा आणि दुसरा होता 7 महिन्याचा. जी मेड त्यांना सांभाळायला होती, मी मुलांना माझ्याजवळ बोलवायची, ते मेडच्या मागे मागे फिरत होते. मला आई म्हणायच्या ऐवजी ते तिलाच आई म्हणत होते. आणि माझ्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग तोच होता, कारण माझी संपत्ती, माझं सगळं काही माझी मुलं होती, ज्यांच्यासाठी मी करत होती. त्या दिवशी ठरवलं की मला हा कम्फर्ट झोन सोडावा लागेल, मला ही नोकरी नको. आणि त्या दिवशी निर्णय घेतला की मी माझा जॉब क्विट करणार. त्या क्षणाला घेतलेला निर्णय आज CROच्या रूपात तुमच्या समोर आलेला आहे. मी फक्त जॉबच क्विट नाही केला, तर मी माझं गाव गाठलं. मी मिस्टरांना सुद्धा धुळ्यात आणलं. मिठीबाई कॉलेजला, सिनियर कॉलेजला सर लेक्चरर होते. सरांनी पण माझ्यासाठी आणि मुलांसाठी हा निर्णय घेतला, कारण आपली प्रगती आपल्या मायदेशी, आपल्या मायभूमीवर, आपल्या स्वतःच्या हक्काच्या जागेवर होते. असंख्य लोकांच्या जाती प्रांताच्या ठिकाणी आपण कितीही प्रगती केली तरी त्याचं कौतुक आपल्या पाठीवर करणारं कुणीही नसतं. फक्त आपली लोकं असतात, आपले धुळेकर असतात, आपलेच नातेवाईक असतात. त्या क्षणाला, त्या मिनिटाला मला माझ्या लोकांची आठवण आली आणि मी धुळ्यात परतली. एवढं स्ट्रगलिंग लाईफ, एवढं धकाधकीचं जीवन सोडल्यानंतर जेव्हा धुळ्यात आली, धुळ्यात आल्यानंतर करू काय, कारण वेळच वेळ होता आणि करायला काहीच नव्हतं. कारण इथलं लाईफस्टाईल आणि मुंबईचं लाईफस्टाईल खूप खूप फरक होता. इथे अगदी निरागस शांतता होती आणि तिकडे खूप धकाधकीचं जीवन होतं. आता याचा मध्यान्न मला साधायचा होता. मग मी एक ॲड टाकली आणि धुळ्यात माझे क्लासेस सुरू केले. 4 वर्ष मी धुळ्यातल्या असंख्य महिलांना, हजारो महिलांना कुकिंग क्लासेस दिले. आणि त्यावेळेस वाटलं, उठ माणसा जागा हो, व्यवसायाचा धागा हो. हे माझ्या कानात कंटिन्यू गुणगुणत होतं, उठ माणसा जागा हो, व्यवसायाचा धागा हो. आणि मग ठरवलं की आता मी माझी स्वतःची कंपनी स्थापन करेल.
सुरुवातीला कंपनी स्थापन कशी करायची ह्या गोष्टीचं पण हे होतं, कारण व्यवसाय आणि कम्फर्ट झोन हे खूप वेगळ्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण नोकरी करत असतो आपल्याला माहिती असतं की महिन्याला इतका अमुक पगार आपल्या हातात येणारच आहे. फक्त त्यावेळेस तिथे काम केलं, ती वेळ संपवली की लाईफ आपलं असतं. पण व्यवसायात मात्र मुळीच तसं नसतं, कारण प्रत्येक सेकंदाला तुमच्यासमोर चॅलेंजेस उभे असतात. प्रत्येक चॅलेंजला फेस करणं एवढ्या पुरुषप्रधान संस्कृतीमधून खूप कठीण होतं. आणि तरी पण ठरवलं, काहीही झालं तरी व्यवसाय करणारच. माझा कम्फर्ट झोन तर मी सोडलेलाच होता. आता मात्र स्ट्रगलिंग लाईफ माझं सुरू झालं होतं. 8 वर्षापूर्वी चियारो फूडची स्थापना केली. चियारो फूड्सची स्थापना केली तेव्हा हे नाव नव्हतंच. साक्षी किचन या नावाने सुरुवात केली आणि धुळ्यामध्ये साक्षी किचन हे एक छोटंसं हॉटेल चालू झालं. साक्षी किचन हॉटेलबरोबर साक्षी किचनचे जेवढेही प्रोडक्ट ज्याच्यात मी पारंगत होती असे प्रोडक्ट मी हळूहळू बनवायला सुरुवात केली आणि एक एक करून 9 प्रोडक्ट मी लॉन्च केले. फरसाण हे पहिलं मी माझा जे विषय होता तो निवडला आणि फरसाण लोकांना देण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्यावेळेस सुरू केलं, कारण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आम्हाला फरसाण हे शिकवलंच जात नव्हतं. माझा ट्रेड जो होता तो इंडियन क्युझिन होता. पारंपरिक मराठी पदार्थ तर होतेच, पण त्याबरोबर इंडियन क्युझिन म्हणजे जेही तुमच्या याच्यातले पदार्थ आहेत त्या पदार्थाचं शिक्षण म्हणजे कटिंगपासून सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या होत्या. पण मार्केटिंग कशी करायची हे काही त्याच्यात शिकवलं नव्हतं. व्यवसाय उभा झाला, प्रोडक्ट तर तयार झाले, पण जी मेन गोष्ट आहे मार्केटिंग त्याचं मला नॉलेजच नव्हतं. खूप कठीण प्रसंग की इव्हन पहिले 6 महिने तर बनवलेले प्रोडक्ट मला लोकांना फुकटच द्यावे लागत होते, कारण त्याची शेल्फ लाईफ पण संपायची भीती सुरू झाली होती. मार्केटमध्ये ते जात नव्हते आणि मग आता करायचं काय. मग एक फंडा निवडला की प्रत्येकाला जबरदस्ती बसून ते खाऊ घालायचे आणि जर त्याला आवडले तर मग पुढच्या वेळेस त्याच्याकडून ऑर्डर द्या असं सांगायचं. आणि हळूहळू पुढे सुरू केलं. धुळ्यामधून दुसऱ्या गावाला, इकडच्या गावाला, तिकडच्या गावाला मी स्वतःच फिरायला लागले. माझ्या जे प्रोडक्ट होते 9 प्रोडक्ट त्यांना मी स्वतःच रिप्रेझेंट करायला लागली आणि चियारो फूडची स्थापना झाली. चियारो फूड्स हे नाव मुळीच नव्हतं. मग मला हळूहळू समजायला लागलं की जर आपल्याला आता पुढे जायचं आहे, आपली ऑर्डर चालू झाली आहे, 50 लोकांपर्यंत पोचले, 100 लोकांपर्यंत पोचले, त्यावेळेस PP बॅग चालणार नव्हत्या, कारण आपल्याला ब्रँड बनवायचा आहे हे मला समजलं. आणि ब्रँड बनवत असताना काय गोष्टी समोर याव्या लागतात त्या गोष्टीचा आता अभ्यास सुरू झाला. हळूहळू मी माझं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी पॅकेजिंगकडे लक्ष दिलं. पॅकेजिंगसाठी स्पेशल ज्या गोष्टी आहेत त्या बोलवल्या, इन्व्हेस्टमेंट केली. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मला 6 महिने माझ्या वर्कर लोकांचा पगार द्यायलासुद्धा पैसे नव्हते, तेही मी घरातूनच टाकत होते. हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि आज ही परिस्थिती इथपर्यंत आणून टाकली की माझं आता टर्नओव्हर 1.5 कोटीच्या आसपास व्हायला लागलं आहे. अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की मी ज्यावेळेस ह्या गोष्टीची स्थापना केली होती त्याच वेळेस मी शपथ घेतली होती की 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या मला कधीही प्रत्येकासाठी त्या 3 गोष्टी आवश्यकच आहेत आणि मी त्या आत्मसात केल्या. कुठलाही व्यवसाय शून्यातून निर्माण करायचा हे तर माहितीच होतं, पण
त्याला कमीत कमी भांडवलीमध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळेल ह्या गोष्टीवर मला फोकस करायचा होता आणि ती गोष्ट मी माझ्या आयुष्यात माझ्या व्यवसायासाठी निवडली. दुसरी माझी महत्त्वाची गोष्ट होती प्रामाणिकपणा. मी काहीही झालं तरी कुठल्याही व्यक्तीच्या जीवासोबत न खेळता, कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह, कुठलेही केमिकल न वापरता माझे प्रोडक्ट बनवेल, हे माझं दुसरं हे होतं. आणि तिसरं आणि महत्त्वाचं होतं की नियोजन असं करेल की कितीही कठीण प्रसंग आला, कारण सुरुवातीला मी सांगितलं की 6 महिने पगार द्यायला मला घरातूनच टाकावे लागले. कितीही कठीण प्रसंग आला तरीसुद्धा पुढच्या 6 महिन्याचं नियोजन मी आधीच करेन हा पण मी केला आणि सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे निवडून 3 नियमांचं पालन करून माझ्या व्यवसायाला भक्कम उभं केलं. आणि त्यासाठी मला छाया कार्डची पण खूप मोठी साथ मिळाली. माझं भाग्य म्हणावं लागेल की प्रशांत सर आणि विभांडिक सरांची अचानक ओळख झाली आणि त्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की मॅडम, आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पण आम्ही पण खारीचा वाटा घेतो, तुम्ही आमच्याकडे ट्रस्ट ठेवा आणि प्रोडक्ट द्यायला सुरुवात करा. सुरुवातीला मी अगदी म्हणावं की मला इतका खूप प्रखर परिश्रम घेतल्यानंतर मार्केटिंगचं नॉलेज मिळालं, मार्केटिंग करायला लागलं आणि हे काय ऑनलाईन करतील असं मला वाटलं होतं. पण ह्या दिवाळीला 1.5 ते 2 टनाची ऑर्डर मला छाया कार्डने आणून दिली. आणि हे पाहिल्यानंतर खरंच मला खूप त्या क्षणाला मी ठरवलं की काहीही झालं तरी छाया कार्डची सोबत कधीही सोडणार नाही. आणि आज आता हिवाळी लाडू असो, आपला महाराष्ट्र कसा आहे की असंख्य जाती धर्माने भरलेला हे आहे, भरपूर सण आहेत, वार आहेत, भरपूर औचित्य आहेत. आम्ही प्रत्येक सणाला, प्रत्येक औचित्य साठून मी 9 प्रोडक्टवरून माझे प्रोडक्ट 293 मॅन्युफॅक्चर करते आहे. आता प्रोडक्ट मी 293 फूड प्रोडक्टपर्यंत येऊन पोचलेली आहे. आणि मला अतिशय आनंद होतो की या सगळ्यांसाठी मला जी सहारा मिळाली, जी सगळ्यांनी माझे जे कौतुक केलं आहे, त्यासाठी मी धुळे वासियांना किंवा आपल्या महाराष्ट्राच्या असंख्य माझ्या चियारो फूड्सच्या चाहत्यांना धन्यवाद करेल. थँक्यू सो मच. मला बोलण्याची इथे संधी मिळाली. खानदेश प्रबोधिनी पुढच्या वर्षीही मला बोलव, पुढच्या प्रत्येक प्रोग्रामला मला बोलव आणि माझ्याकडून असंख्य तरुण पिढीला काहीतरी शिकायला मिळो, हे आज मी तुम्हाला सांगते. आणि अजून एक गोष्ट मला महत्त्वाची सांगायची, प्रत्येक महिलेने जर काही करायचं ठरवलं असेल तर मला आवर्जून येऊन भेटा. मला माझ्यासारख्याच साक्षी अजून घडवायच्या आहेत आणि तो मी पण घेतलेला आहे प्रत्येक महिलेला पुढे नेण्याचा. आणि हे मी फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे. मला 1ही रुपया फी नको. जोपर्यंत तुमची तयारी होत नाही, जोपर्यंत तुम्ही पुढे जात नाही, तोपर्यंत मीही शांत बसणार नाही. कारण सावित्रीबाई फुलेंनी एक गोष्ट सांगितली होती, जर घरातला प्रत्येक स्त्री शिक्षित झाली तर अख्खं कुटुंब शिक्षित होणार होतं. ही त्या काळाची गरज होती. पण आजच्या काळाची गरज आहे, जर प्रत्येक घरातील महिला व्यवसायासाठी उभी राहिली तर प्रत्येक घरातल्या प्रत्येक पर्सनला स्ट्रगल करावं लागणार नाही, त्याला ते गुण अवजत आपोआपच येतील. म्हणून प्रत्येक महिलेला माझं आव्हान आहे की तुम्ही व्यवसायासाठी उभे राहा. तुम्हाला जेही पंख लागतील, जेही मदत लागेल ती मी द्यायला तयार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम.